घरचे वेंगुर्च्या राजांसोबत। मग एकदा काय झालं होतं, शहाजीराजांना काय वाटलं की महाराजांना भेटावंच। मग बेंगळुरूवरून शहाजीराजे भेटायला आले रायगड किल्ल्यावरती। मग पहिल्या काळात कसं सर, आता साधनं खूप आहेत मनोरंजनाची, पण पहिल्या काळात एकच साधन होतं की नर्तकीचा नाच ठेवला जायचा। मग शहाजीराजांच्या आनंदासाठी सुद्धा मग महालात नर्तकीच्या नाचाचं आयोजन केलं गेलं। महाराज सिंहासनावरती बसले होते, एका मांडीवरती छत्रपती शिवाजी महाराज होते, दुसऱ्या मांडीवरती वेंगुर्जी राजे बसलेले होते। समोर मस्त नर्तकीचा नाच चालू होता। पहिल्या स्त्रिया समोर येत होत्या, पडद्याच्या आड मासाहेब जिजाऊ आणि तुकाई पाहत होत्या। मग छत्रपती शिवाजी महाराज आपला मान खाली घालूनच बसले होते। मग तुकाई काय म्हणाल्या, अगं बघ जिजा बघ, अगं बघ जिजा बघ, तुझा शुभ कसा खाली मान घालून बसलाय आणि माझा वेंगुर्जी तर कसा नर्तकीच्या नाचाचा आनंद घेतोय। मासाहेबांना राग आला, मासाहेब ठार करून घ्या, फाड 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 चालत गेला, महाराजांच्या हाताला पकडलं, महाराजांना ओढत ओढत आणला आणि तुकाई समोर उभा केला। आणि तुकाईंना काय म्हणाल्या, अगं जिजा बघ, तुझा शुभ कसा खाली मान घालून बसलाय आणि माझा वेंगुर्जी तर कशा त्या नर्तकीचा नाचाचा आनंद घेतो। मासाहेबांना राग आला, मासाहेब ठार करून उठल्या, फाड 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 चालत गेल्या, महाराजांच्या हाताला पकडल्या आणि महाराजांना ओढत ओढत आणलं आणि तुकाई समोर आणून उभं केलं। आणि तुकाईंना काय म्हणाल्या, अगं ऐक तुका ऐक, अगं ऐक तुका ऐक, मला माझा शिवबाबाई व नाचवणारा नाही तर मला माझा शिवबाबाई वाचवणारा घडवायचा आहे, मला माझा शिवबाबाई वाचवणारा घडवायचा आहे। असं ते श्रेष्ठ मातृत्व होतं आणि त्या मातृत्वाचे असे श्रेष्ठ संस्कार होते। आज शिवजयंती जवळ आली की प्रत्येकाला वाटतं बाई माझा पण मुलगा शिवबा असता तर, फक्त म्हणून सांगणार नाही, त्यासाठी तुम्ही शिवचरित्र वाचा, शिवचरित्र काय आहे हे गुरुर तुम्ही अभ्यासा, तुमच्या मुलांना शिवचरित्र समजावून सांगा। एक छोटीशी कविता सांगते। आई म्हणते बाळा शिवबा व्हायचं असतं, आई म्हणते बाळा शिवबा व्हायचं असतं आणि सहलीला जाताना मधल्या शिटावरती बसायचं असतं। गाडी पाठीमागे काय, गाडी पुढून ठोकली काय, आपण मात्र मध्यभागी निवांत बसायचं असतं। आणि आई म्हणते की बाळा शिवबा व्हायचं असतं, आई म्हणते की बाळा शिवबा व्हायचं असतं, हॉस्टेलवरती खिशातलं शंकरपाळं काढून एकट्यानंच खायचं असतं। आणि आई म्हणते की बाळा शिवबा व्हायचं असतं, कोणाच्या एक्क्यातनं कोणाच्या दोन्यात पडायचं नसतं। आणि आई म्हणते की बाळा शिवबा व्हायचं असतं। कसं होतील रे शिवबा, कसे जन्माला येतील शिवबा, अरे ते उंची नका मोजू ते आकाशाच्याही पुढे होते, अरे तो वेग नका मोजू ते वादळाच्याही पुढे होते। हे जग चालले ज्या काळाच्या मागे मागे, अरे हे जग चालले ज्या काळाच्या मागे मागे, माझे शिवबा राजे त्या काळाच्याही पुढे होते, माझे शिवबा राजे त्या काळाच्याही पुढे होते। असा शिवबा पुन्हा होणे खरं तर गरज आहे ती म्हणजे आज मातृत्वाच्या संस्काराची। खरंच प्रत्येक महिलेनं जिजाऊ चरित्र वाचलंच पाहिजे, प्रत्येक महिला ही जिजाऊ घडलीच पाहिजे। आज खरंच गरज आहे काळाला ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याची। मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम या महाराष्ट्राच्या मातीने कसा लिहिला गेला, छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीनं शहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खळखळाटांनी, ढगाच्या गडगडाटांनी आणि या डोंगरांच्या हिरव्या पिवळ्या शालींनी आणि या सह्याद्रीच्या कड्या कपारांनी या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला। केवळ 16व्या वर्षी, केवळ 16व्या वर्षी रायगडावरती रायरेश्वराच्या मंदिरात स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांसोबत स्वराज्याची शपथ घेतली। अरे जगेन तर स्वराज्यासाठी आणि मरेन तर स्वराज्यासाठी। पण आजचा आपला 16 वर्षाचा तरुण कुठे, कुठे आजचा आपल्या 16 वर्षाचा तरुण? आजच्या आपल्या 16 वर्षाच्या तरुणाला आयुष्य म्हणजे काय असतं हे सुद्धा समजत नाही। एक तरुणी मला दिसली, मला पाहून गालात हसली, एक तरुणी मला दिसली, मला पाहून गालात हसली, तिनं पाहिलं माझ्याकडे, मी पाहिलं तिच्याकडे, नजरेला मिळाली नजर, घायाळ झाला माझा जिगर। असा आता बरेच दिवस होत होतं, तिच्यातलं आणि माझ्यातलं अंतर कमी होत होतं। ती पहिल्यांदा दिसली जिथे, ती पहिल्यांदा दिसली जिथे, आजही मी गेलो तिथे, पाहिलं तर तिचा प्रणय रंगला होता। मुलगा जरा ओळखीचाच होता, तो नेहमी माझ्या पाठीमागे असायचा, तो त्याला आणि ती त्याला इशारे करत असायची। तसा अपेक्षेचा भंग झाला, गुलाबी रंगाचा काळा रंग झाला। आजचा आमचा 16 वर्षाचा तरुण इथं कुठेतरी